इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी हितेश मेहताचा ब्रेन मॅपिंग अहवाल समोर आलाय। अहवाल सकारात्मक असून यात मेहता आणि आरोपींचा सहभाग असल्याची माहिती मिळतेय। अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्ट केलंय। मेहता यांची लाय डिटेक्टर चाचणी करण्यात आली होती आणि यात मेहता दिशाभूल करत असल्याचं निदर्शनास आलं। 28 फेब्रुवारीला त्याची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात आली आहे। त्याचा अहवाल समोर आलेला आहे, तो सकारात्मक असल्याचं अधिकारी स्पष्ट करतायत। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरण हा सगळ्यात मोठा पुरावा मानला जातोय। सध्या आर्थिक गुन्हे शाखा याच मुद्द्यावर सातत्यानं तपास करतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।